नाही नाही तुम्ही करा ना, आजकाल मी सांगतो ना बरोबर सगळ्यात जुना मित्र पहिले, सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे आकाश भाऊ. स्वप्नील बद्दल स्वप्नील बद्दल आपण 4 शब्द गोडाचे बोलावे. गुडाचे काय गुडचे काय शब्द शब्द असतात ते कुठून निघतात, बरोबर हार्ट मधून निघतात म्हणजे मनातून निघतात. स्वप्नील बद्दल बोलायचं म्हटल्यानंतर आमच्या बॅच मध्ये आम्ही हुशार बहुत होतो, बहुत जास्त हुशार होतो. पण कोण कुठे कसं जाणार हे काही कोणालाच कल्पना नव्हती एक्झॅक्टली. पण आमच्या बॅचमध्ये आज सक्सेसफुल जर पर्सन असेल तर म्हणायला मी स्वप्नील वाणी आहे. ह्याला जोडायचं किंवा सांगायचं झालं तर जी मेहनत स्वप्नीलनी केली आहे, स्वप्नीलला मी कॉर्पोरेटमध्ये पहिला बघितला होता जो नवीन आला होता, तिथपासून आजपर्यंत स्वप्नील जो पोचला आहे ती फक्त आणि फक्त मेहनत आहे, शिकण्याप्रती लगाव आहे आणि पुढे जाण्याची जिद्द जी आहे आणि माणसाप्रती असलेला लगाव हा स्वप्नीलचा खूप मोठा एक गुण आहे, जो त्याला शून्यापासून आज जिथं स्वप्नील आहे तिथपर्यंत घेऊन आला आहे. स्वप्नील बद्दल बोलणं, शब्दात मांडणं खूप डिफिकल्ट आहे. खूप काळ नाही झाला आहे की त्याला ॲज अ मित्र मी माझ्या आयुष्यातली उपमा दिली आहे, पण त्याच्याबद्दल काही 4 शब्द लिहिलेले आहेत ते मी वाचून दाखवेन. स्वप्नीलचा प्रवास थोडासा पण खूप जवळून बघितला आहे. खूप काही शिकण्यासारखं आहे तुझ्याकडून. अगदी 1000 वेळा बोललो असेल पण अजून एकदा, तू खूप खूप चांगला मुलगा, भाऊ आणि नवरा होशीलच याची खात्री आम्हा सगळ्यांना. या सगळ्या तू खूप चांगला मुलगा, भाऊ आणि नवरा होशीलच याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहेच, पण तू खूप चांगला माणूस आहेस हेच सर्वप्रथम. आता तुझी स्तुती खूप ढगात जाऊ नकोस. थोडासा शिवानीसाठी म्हणजे आमच्या वहिनीसाठी आम्ही सगळे मित्र तुम्हाला स्वप्नील राव तर आता सोपवतो आहोतच, पण तुम्हाला या आमच्या परिवाराचा एक मोठा भाग बनवतो. या परिवारात तुमचा खूप खूप स्वागत. दुधाच्या साईसारखा स्वभाव आहे आमच्या मित्राचा. याचा आंबट ताक व्हायला खूप वेळ लागत नाही, याची खूप खूप तुम्ही काळजी घ्यायची. आणि आता तोही त्याच्या परीने खूप काही करेल. नाही केलं तर सांगाल एका कानाखाली वाजवू शकतो. गंमत करतं तुमच्या या गुलाबाच्या फुलाला आम्ही कधीच आम्हीही तेवढंच जपू. मित्रांचा प्रवास कदाचित फक्त वरातीपर्यंत असतो असं पुरातन काळात, पण एका नवरा बायकोचा प्रवास हा क्षितिजापर्यंतचा असतो. तो खूप आनंदात पार पाडावा आणि खूप मस्त हेल्दी जगा. आणि या सगळ्या आमच्या मित्रांकडून तुम्हाला खूप 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 आशीर्वाद. चेतन बचपन के हिसाब से थोड़ा छोटा भाऊ चेतन. त्याचं झालं तू बोल. अरे त्याचं अर्ध राहिलं, तू सांग ना. मी तुझ्यानंतर सुरू कर. स्वप्नीलचं एक सांगायचं म्हटलं ना, तर त्यांनी आज जी आयुष्यामध्ये जी गरुड झेप मारली आहे त्याला आपण एक गरुड झेपच म्हणू शकतो. ऑब्विसली बरोबर की नाही? काऊन की त्यांनी जी आयुष्यामध्ये जो स्ट्रगल केला, जेव्हा तो मुंबईला शिफ्ट झाला त्यानंतर 2 वर्षानंतर जेव्हा तो कॉल करून राहिला की भाई बहुत स्ट्रगल आहे इथे, आपल्या खेड्यातलं जे लिव्हिंग जे आहे आणि आज सिटीमधलं जे लिव्हिंग आहे याच्यामध्ये बहुत जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यामध्ये मला थोडं ॲडजस्ट होता नाही होऊन राहिलं, बट मला फ्रेंड सर्कल खूप छान भेटला, कलिग्स थोडेसे खूप छान भेटले, पण त्याच्यामध्ये पण कमी जास्त अप्स अँड डाऊन्स राहतात. पण त्याच्यामधून मी जे समोर गेलो आणि त्या समोर जाण्यामागं आणि त्यानंतर मी सगळ्या गोष्टी ते परिपूर्ण केल्या. कारण की त्याच्या बॅचमधले भरपूरसे असे बॅचमधले होते की गेले वर्धेमधून, नागपूरमधून, इवन विदर्भमधून गेले, पण 1-2 वर्षानंतर रिटर्न आले. पण भाईने जो स्ट्रगल चालू ठेवला आणि त्याच्यामध्ये त्याने ती गरुड झेप मारली, त्याच्याबद्दल मी त्यासाठी एक क्लॅप्स आपल्याकडून. स्वप्नीलबद्दल सांगायचं म्हटलं तर माझं नातं
म्हणजे तुम्ही सगळे तर मित्र आहे, माझं नातं नंतर मित्र म्हणता येईल. मी माझ्या साडूचा भाऊ समजा स्वप्नील, पण स्वप्नीलसारखा मुलगा म्हणजे खूप रेअर पाहिलेला आहे. त्याचं आणि माझं नातं एक फ्रेंड टाईप झालं, कारण त्याच्यामध्ये मी बघितलं आहे की तो सगळ्याला जपतो, नात्याला जपणारा मुलगा आहे. म्हणजे तो फ्रेंड सर्कलही जपतो, जुने नवीन, आईवडिलाला जपतो, बहिणी ज्या आहेत त्यांना जपतो, जावयांना जपतो. यावरून आपण असं समजू शकतो की शिवानीला एक मॅसेज आपण देऊ शकतो की तो सगळ्याला जपणार आहे, तिला पण चांगलं जपेल. यातून एवढं आपण सांगू शकतो की स्वप्नीललाही स्वप्नील सगळ्यांना जपणारा व्यक्ती आहे. हेच आमच्या सगळ्यांकडून नवीन जे आयुष्य स्टार्ट होत आहे तुमचं, त्यासाठी शुभकामना. स्वप्नीलचं ना माझं पण असं काही खूप जुनं रिलेशन नाही आहे. तो मला कोरोना काळापासून वेळेला मित्र आहे माझा. त्याने माझ्या फॅमिलीसाठी खूप काही केलं आहे, ते मी शब्दात पण सांगू नाही शकत. आणि मी सगळं ब्लँक झालं. टू बी कंटिन्यू. त्याबद्दल सांगण्यासारखं असं माझ्याकडे खूप काही नाही. जे आहे ते सगळं माझ्या मनात आहे नाही का. त्याचं जे प्रेम आहे ते सगळं माझ्या मनात आहे. आणि ती दादा जे सांगितले वडील, आणि त्याला नाती जपायला खूप जास्त आवडतो नाही का. तो नाती तोडत नाही का, एकदा बनवलेली नाती तो तोडत नाही का. हे हा त्याचा प्लस पॉईंट आहे. म्हणून त्याला हार्डवर्किंग आहे, तो सगळ्यांची मनं जपतो. आणखी असं बरंच काही आहे. पण आता शून्यातून त्याने विश्व निर्माण केलं आहे. हा तो आहे, तो शून्यातून केलं आहे. आणि वहिनीसाठी एक मेसेज आहे की वहिनी तुम्ही त्याला जपा. त्यांनी सगळ्यांना जपलं, आता तुमची जबाबदारी, तुमची बारी. त्याला जपायची बारी तुमची. आणि आय नो सगळेजण आपण बोलत आहोत, पण अक्षरशः चेतनच्या डोळ्यातून मला माहित आहे अश्रू येतात. या लेवलपर्यंत गेल्यावर स्वप्नील दादा जे लेवल आहे त्या लेवलपर्यंत गेल्यावर भरपूर लोकांना काय होते, एक स्टेटस म्हणजे एक माइंडमध्ये एक वेगळा विचार येतो. पण त्या व्यक्तीमध्ये तो विचार कधीच नाहीत. एक छोटा जरी व्यक्ती असेल, आता मी पण त्याचा मित्र, चेतन थ्रू मी त्याचा मित्र बनलो, पण तो मला पण खूप जपतो. आणि तो एवढ्या ग्राउंड लेवलपर्यंत आहे. आज वरतं गेला तरी पण ग्राउंड लेवलनीच राहत होतो. तर तो एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे त्याचा. मातीशी जुळून आहे आणि तो जुळून राहतो, असा हवेत नाही राहत कधी. ऑलराऊंडर आहे, ओव्हरऑल आणि ऑलराऊंडर व्यक्ती म्हणू शकतो. आणि आहे त्याचा स्वभाव जो आहे ना तो खूप चांगला आहे. म्हणजे तोड नाही त्याची. मैत्री जपायला खूप छान जमते. मैत्रीपेक्षा सगळेच नाते सगळेच, जपायला हां. जपतो. छान त्यांनी माणसं जपले बघ. माणसं जपलं. आयुष्यात काही आहे स्वप्नीलकडे तर खूप सारे माणसं आहेत. त्यामुळे त्याच्यापासून आपण खूप सारं असं बोलू ज्या- शकतो. स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे. मित्रासाठी, नात्यासाठी जिथे स्ट्रॉंगली उभं राहतं तिथं स्ट्रॉंगली उभं राहू शकतो. तो सोबत आहे तर आपल्याला सगळं सपोर्टिव्ह वाटते. त्याच्या परिवारात तो आहे तर त्याच्या परिवाराला प्राऊडही फील होते आणि एक सेफही फील होते. हे एक चांगली गोष्ट आहे. वाईफच्या अँगलनी जर विचार करतो म्हटलं तर एक स्ट्रॉंग अँड जिनाईन व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती आहे. त्याच्याकडे नॉलेज पण खूप अफाट आहे. यस. पण तो असं दाखवत नाही की माझ्याकडे खूप नॉलेज आहे. जेव्हा जिथे गरज पडली तेव्हा तेवढंच नॉलेज. ते नम्रता पण हां. शशीला पण मला असं वाटतं थोडंसं आपण मदत केलं पाहिजे. शशी सगळ्यात जास्त त्यांनी त्याचा जो स्ट्रगलमधला एक भाग आहे आपण ऐकलाय, स्वप्नीलकडनं ऐकलाय, त्याने बघितलं. तर मला असं वाटतं त्यांनी तो एक प्रवास आपल्या सगळ्यांसोबत सांगा. त्याचा प्रवास कसा? प्रवास तर आम्ही तर मुंबईला आल्यानंतरच कमी वेळातच चांगले मित्र झालो. आणि जेव्हा एकत्र राहायला लागलो तेव्हा अजून जास्त जवळ आलो. आणि त्याचा प्रवास मी बघितला आहे, म्हणजे सुरुवातीपासून आणि आता ह्या स्टेजपर्यंत शिवानीसोबतचा तिथपर्यंत. हे खूप इन्स्पायरिंग आहे ॲक्च्युली. जर तुम्ही आधीपासून बघितलं तो कुठून आला आहे, काय त्याने स्ट्रगल केलं आहे, त्याचं जे फायटिंग स्पिरिट आहे, तर त्याने सगळं स्वतःकडे असं ओढून घेतलं. मला पाहिजे ते मला पाहिजे ते व्यक्तिमत्व जे आहे ते त्याचं खूप चांगलं आहे. चीअर्स फॉर दॅट. आमच्या मुंबईच्या ग्रुपमधला खरं तर खूप महत्त्वाचा सेंड पॉईंट आहे. खूप वेळा मी गणेशाशी बोललो याच्यावर की हा सेंटर पॉईंट आता
माहीत नाही कसा असेल, तो राहू शकेल की नाही, त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. मैत्रीचं बोझं त्याला वाटू नये याचा आम्ही सगळे मित्र प्रयत्न करूच, पण असं वाटतं की तो एक मिडल पॉईंट मैत्रीतला, मुंबईतल्या मैत्रीतला राहिला पाहिजे. आमचा पूर्ण ग्रुप सोबत आहे बिकॉज स्वप्नीलचं लग्न आहे आणि स्वप्नील हा एक रिझन आहे. ह्या सगळ्या लोकांमध्ये जोडणारा हो, एक एकच point दुवा आहे, एकच तो आहे. स्वप्नील तो स्वप्नील आहे. आहे, बरोबर. कोणाला आम्ही एकमेकांना नाही, आम्ही ओळखत hardly नाही. काय ओळखतो. स्वप्नील तुमचं. एकच दुवा आहे. एवढी सगळी लोक जे आज एकत्र आणि आलोय, आम्ही ती एक फक्त एक एकट्या दोन स्वप्नीलमुळे. वेळेस भेटलो असेल तरी पण आपण एक दोन वेळा एकतर भेटलो एक- तरी आज असं झालंय की Connection त्याचे point मित्र आपले स्वप्नील आहेत. एक त्यामुळे तो स्वप्नील हा स्वप्नीलच एक आहे. मिडल सेंटर त्यानेच पॉईंट. केलं, त्याच्यामुळेच जमलेली ही गर्दी आहे. आज आपण बघितलं की उभयतांना आशीर्वाद देण्यासाठी जवळपास 2000च्या आसपास लोक आली होती. So, मनातून तेच- आलेली. आणि ती मनातून आलेली, तीच कमवलेली श्रीमंती संपत्ती म्हणेन स्वप्नीलने. आणि खूप खूप आशीर्वाद, खूप प्रार्थना की असेच पुढे जाऊत, असेच पुढे सोबत राहूत आणि आम्हालाही सोबत ठेवू दे. जेवणारच राहुल राहुल हिंदी में बोलू सकते Yes. मेरे ख्याल से सभी ने सारी बातें बोल दी होगी. एक मेन चीज़ है जो मुझे लगती है स्वप्निल के लिए, स्वप्निल को हमने ज़ीरो से बनते सब कुछ देखा है. स्वप्निल की एक सबसे अच्छी चीज़ है, उसने दूसरों में भी वो काबिलियत देखी है और उन सबको बनाया, हर एक सिचुएशन में, हर एक समय में और हर एक ज़रूरत में. शिवानी के लिए सबसे अच्छी चीज़ ये है कि जैसे उसने हम सबको बनाया, शिवानी शायद यहाँ से उसको बनाई और यहाँ से आने वाली फैमिली के लिए. बहुत बड़ी बात बोली. तो हमारी तो प्रार्थना है कि ऐसे ही चले, हम सब बने रहें और आगे मुलाकात होती रहेगी. नाही, एक हो, अक्षय. बघा, जेवढा स्वप्नीलबद्दल ज्यांना जगं माहिती आहे ते सगळं सांगून झालं आहे आणि तेवढंच आहे मला पण सांगायला. पण ॲज अ फ्रेंड म्हणजे एवढं वर्ष झालं आमचं फ्रेंडशिपला, पण तेच आहे की तो खूप सपोर्टिव्ह आहे. जेव्हा जेव्हा गरज होतं त्यांनी आम्हाला हेल्प केला, जिथे होतं तिथून आम्हाला बाहेर काढला. आमचं करिअर ग्रो करण्यामध्ये पण खूप हेल्प केला त्यांनी. आणि हां, जेव्हा जेव्हा गरज लागला स्वप्नील उभा होता ॲज अ सपोर्टिव्ह पर्सन. सो तसंच स्वप्नील पण शिवानीसाठी उभं राहावं आणि ती पण सेम असं राहावं, हे माझा पण आग्रह आहे. सो हॅपी मॅरिड लाईफ. आखिरी में ये एक रह गया था, हमने सारी चीज़ें बोल दी. हैप्पी मैरिड. आज की शाम भाई के नाम. शाम तो हो गई भाई. गाना गा देंगे यारा तेरी यारी को. यारा तेरी यारी को. तेरी यारी को हमने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना. तेरे जैसा यार कहा ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना. गाना सुन के ऐसे मत समझना कि हम लोगों ने तुझे अकेला धकेल दिया है. साथ में नजर हमेशा रहेगी. तुझ्यासाठी अजून एक गाणं म्हणतो आम्ही, नाही का? पावला निघाली तुझी मालकीन झाली, एका वाघाची शिकार एका हरणीने केली. फक्त शब्दाच्या भावना आहे, मनातल्या भावना अजून ओळखायला कॅमेरा आला